20-25 मिल अजूनही त्यांच्या अखत्यारीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जमीन बाकी आहे। जर जमीन बाकी असेल तर ती कोणाला देण्यासाठी ठेवलेली आहे? कोणाच्या खिशात घालायची ती जमीन? त्या जमिनीवरती आमच्या लोकांना घरं बांधून द्या। नाही तर या ठिकाणी आता TDR पासून सगळं तुम्ही अदानी साहेबांना दिलेलंच आहात, तर त्या ठिकाणी घरं बांधा, त्या ठिकाणी आमच्या गिरणी कामगारांना घरं द्या। अरे आमचे पोलीस रात्रीचा दिवस करून आमची सेवा करतात, कधी ईद बघत नाहीत, कधी गणपती बघत नाही, नवरात्र बघत नाही, सतत काही ना काही चालू असतो। त्या पोलिसाला पण मुंबईच्या बाहेर घरं, पण द्या ना इथे त्यांना घरं। पत्रकार, कित्येक पत्रकार घरांपासून वंचित आहेत, द्या ना त्यांना सुद्धा घरं, काय द्यायला अडचण आहे? परंतु ह्या गरीब मराठी, खास करून मराठी असणाऱ्या आमच्या ह्या कामगारांकडून तुम्ही मात्र शुल्क घेणार, पैसे घेणार आणि ते पण मुंबईच्या बाहेर, हा कुठले अन्याय आहे? आणि म्हणून 9 तारखेला त्यांनी आपल्या राणीबाग पासून आझाद मैदानपर्यंत एक मोर्चा काढलेला आहे। त्यांनी राजसाहेबांची आज भेट घेतली। राजसाहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे, पण काहीतरी याच्यावरती विचार करावा लागेल आणि तो विचार करून तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये पुढे कसं जायचं ते बघा। कारण नेमकं निवडणुकीच्या वेळेला सगळा गोंधळ होतो, तो गोंधळ पण तुमच्या डोक्यातून तुम्ही काढून टाका। तुमच्या पाठीशी कोण खंबीरपणे उभं राहतं हे पण तुम्हाला पाहायला पाहिजे, पण ते त्याला तुम्ही बघत आहे। तो सोडा निवडणुकीचा विषय, ते गमतीने म्हणाले तो विषय नाही, परंतु हा त्यांचा अधिकार आहे, त्यांचा अधिकार त्यांना दिला पाहिजे असं माझं सरकारला म्हणणं आहे। माझं, तुम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणून येऊन इथं राज्य करता आणि शेतकऱ्यांची मुलं असताना या